होलसेल रिटेलर तुमी यार्डान सब यार्डान फामाद अशे वेंडर्स आसात. सध्या आमी पळयलां की पेट्रोल डिझल बाकीच्या भांगर म्हणनाका हेचेर सगळी रेट जी आसा ती हायक जालेली आसा. त्याच बरोबर आमी पळयलां की आमचे जे डेली यूज जाणारे जे वस्तू आसात भाजीपालो म्हणनाका किंवा बाकीच्यो वस्तू म्हणनाका हेचेरूय सध्या हायक जाल्ले आसा. तुमी एज अ शॉपकिपर होलसेलर तुमचे कडेन सध्या वेजिटेबल्सांची कशी कितें रेट आसा? नमस्कार, माझं नाव अमय नाटेकर. म्हापसा सब यार्डान आमी वन ऑफ द होलसेलर्स. मी पळोवंक शकता की म्हापसा यार्डान एक ऑलमोस्ट 80 शॉप्स आसा आनी सगळे ऑलमोस्ट सगळे होलसेलिंग करता आनी सगळे हांगासर सगळे हितून बिजनस बीन सगळे फूल स्विंग आसता सगळ्याचो. सो हांगासून होलसेलिंग जावन सगळे भायर वयता मार्केटान. पळोवंक येता एवरी इयर एप्रील मे म्हयन्यान ड्युरींग समर सिजन एक प्रायस खंय तरी रेज जाता. ऑलमोस्ट एक 20% 30% रेज जाता. सो ह्या वर्सा ऑलमोस्ट एक 3-4 प्रोडक्टांचे ऑलमोस्ट डबल रेट जाल्ले आसा, स्पेशली लायम्स टोमॅटोज बीन. सो हेजें कारण म्हटल्यार मदीं जो पावस पडलेलो म्हणजे गोंयान न्हू पण महाराष्ट्रा कर्नाटका जेन्ना अनसर्टन रेन्स जाता सो तेन्ना खंय तरी क्रॉप इफेक्ट जाता आनी दीस इज बिकॉज म्हणजे हार्वेस्टिंगच्या पिरियडाच्या टायमार जर रेन्स आयले जाल्यार मेजरली इफेक्ट जाता. आनी तुमी पळोवंक शकता फाटल्या म्हयन्यान बीन महाराष्ट्रा कर्नाटकान खूब पावस पडलेलो तरी खुबशे क्रॉप डॅमेज जाल्ले आसा. पण तरी आमचे जे बेजीक आयटम आनियन पोटेटोज आसा सो ते तरी अजून स्टेडी आसा. सो तशें वाडून ना ते. सो असं तसं पिंच एक व्हेजिटेबलाचेर येता तसं ह्या फावटी तरी अजून पर्यंत ना. सो सध्या म्हणजे तुम्ही म्हटलं की टोमॅटो आणि बाकीचे लिंबू यासारख्या गोष्टीचेर किती रेट आसा सध्या? लायम्स म्हणटा ती नॉर्मली अशी बॅगाची 1000ची बॅग येता ती 1500 to 2000 रुपीज रेट आसता. ती आतां 4000ची सो पावला. किलो लास्ट कशें मंथची पडटा? 8000ची आसली. सो ती आतां लास्ट एक 8-10 डेजान मातशी परत कमी आयिल्ली आसा. सो किलो वायज जर पळयत जाल्यार लास्ट मंथ इट वॉज 200 रुपीज किलो. नाव इट इज कम डावन टू 130-140 येता. सो जेन्ना तुमचे कडल्यान होलसेल वेंडर्स घेवन मार्केटात विकूंक वयतात सो ताची कितें दर मागीर? ते एड ऑन मागीर ऑलमोस्ट 30 to 40% ते एड ऑन म्हणजे आतां जर आमी 130 रुपीजान बीन दिल्लो आसा ते ऑलमोस्ट 200-220 रुपया मागीर विकतात मार्केटान. सो एक अंदाजे येता 6 रुपया 7 रुपया एक जर लिंबू पडटा जाल्यार तो मार्केटान 10 रुपया 12 रुपया. सो आतां जर आमचो जर आतां पर पीस वायज वचत जाल्यार 4 रुपया ते 5 रुपया पडटा. ते मार्केट मागीर 7 रुपीज 8 रुपीज अशें विकतात. ओके. सो सध्याचेर कशी कितें रेट आतां चालू आसा? ही सध्या आतां 600-500 रुपीज 100 रुपीज चालू आसा. सो दॅट इज वन थिंग. आतां पेट्रोल आतां पळयत जाल्यार 2 दीस पयलीं पेट्रोल आनी हे डिझल रेट्स वाडयला पण तेजो आजुनूय ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हणजे आमचे ट्रान्सपोर्ट आमचे एजन्सीज आसात थंयसून अजून आमकां इफेक्ट येवंक ना तेजो. बट होपफुली आतां जर पळयत जर वर्ल्ड वायड जर पळयत जाल्यार म्हाका दिसता आमी खंय तरी खुबशे बरे सिट्युएशनान आसा कित्याक की आजून प्रायजीस तशे वाडून ना. बाकीचे कंट्रीज कित्याक म्हाजे फ्रेंड्स ऑलमोस्ट एवरीवेर आसा ऑल ओवर द वर्ल्ड. सो तेंच्या कडसून जर रिस्पॉन्स जर पळयत जाल्यार थंयसर पेट्रोल डिझल ऑलमोस्ट 10 to 15% रेट वाडला आनी आमचे जर पळयत जाल्यार वी आर स्टील गूड. आनी त्या खातीर अजून ट्रान्सपोर्ट एजन्सींक की अजून आमकां म्हणजे ट्रान्सपोर्ट वायज आमकां तसो इफेक्ट पडोन ना. सो ट्रान्सपोर्ट रेट्स अजुनूय स्टेबल आसा अजून सेम. म्हणजे वेंडर्सांचो हो एक भाग जालो. जे कस्टमर्स येतात तांची कशी कितें मागणी? कस्टमर्सांचे आसा दे आर हॅपी विथ दीस. अजून पर्यंत अशी कंप्लेन्स अशी ना. आतां नॉर्मली कशें आनियन्स बीन जेन्ना शूट अप जाता आतां एट प्रेझेंट इट इज 18 to 20 रुपीज पर किलो. सो जेन्ना 40-50 रुपीज जाता सो तेन्ना मागीर कस्टमर्स उलोवपाक लागता. सो दीस आर नॉर्मल रेट्स अजून आसा. आनी बाकीचे जे आसा आयटम्स 1-2 आयटमचे रेट्स वाडलेले आहा तेजी रिक्वायरमेंट कन्जम्पशन चड ना. गोंया जर पळयत जाल्यार आमकां कन्जम्पशन म्हणटा ते बेजिकली जाता ते आनियन्स आनी कोकोनट्स. सो हे जर स्टेबल जर आसा जाल्यार वेजिटेबल लायन पीपल आर ओके. बाकीचे प्रोडक्ट्स हे आसा ते कन्जम्पशन चड जायना. येणाऱ्या काळात प्रायस शूट जावपाची आसा किंवा कमी जावपाची कितें चान्सीस? प्रायस रायज जातली मे बी इन जून जुलय परत आनियन प्रायस इज एक्सपेक्टेड टू रायज. कित्याक काल अचानक पावसाची जी इश्यू जाता कित्याक की आतां महाराष्ट्रान सुद्दां इवन लास्ट वीक खूब पावस पडला ऑलमोस्ट सगळ्या भागांनी पावस पडला. सो दॅट वील इफेक्ट इन नेक्स्ट 2 months हितून इफेक्ट जातलो. सो आनियन प्रायसीस वील गो अप नेक्स्ट 2 months.
म्हारगाई वाडल्या कारणान एके वाटेन भाजी जी आसा तेची रेट्स जे आसा ते हाय चल्ले आसा. सद्या खंयच्या भाजयेंचेर रेट वाडलेली आहा? तर सध्या फ्रँचबीन पापडेची रेट वाडलेली आसा, परत ग्रीन पिसाची रेट वाडलेली आसा आणि एक टोमॅटोज म्हारग जाल्ले आसा. तर बाकीची भाजी तुका नॉर्मल रेट आसा, डेलीचीच रेट आसा. खाली 1-2-4 आयटमाचे भाजयेची रेट वाडलेली आसा. कोरियंडर एक म्हारग जाल्ली आसा, कोथमीर. लोकांची कशी कितें मागणी कितें आतां लोकांक सवाय जाय आमच्या नगरांत. कित्याक हांगा गरीब लोक आहा तांकां खावपाक इतली फॅसिलिटी जायना. त्या कारणाक लागून कितें आतां आनी ह्या सिजन ऑफ सिजनाक आतां तुका लास्ट म्हारगूच आसता. ह्या 1-2 म्हयन्यांनी मे, जून, जुलय पासून म्हारगूच आसता. सो आनी कितें रेट वाडपाची आसा हेंचेर येणाऱ्या काळात? फुडल्या म्हयन्यांनी आनी मातशी वाडपाची आसा रेट. वाडपाची आसा. सो लोक जेन्ना येतात तेन्ना कशें कितें बार्गेनींग करतात, कशें कितें दरांचेर तुमचे बाजारात कितें आहा, 1 नंबर 2 नंबर क्वॉलिटीचो माल आसता, कोण ते सवाय दिता, कोण आनी म्हारग दिता. 1 नंबर आसा ती रेट कमी दिना लोक, आनी 2 नंबर दिता तो मातसो माल लोक कोणी कमी घालून दिता, सवाय दिता. अशें जालां की म्हारगायेक लागून खंय तरी जो तुमचो रेगुलर कस्टमर आसा तो खंय तरी तुट्टा मदींच दुसरी कडेन वयता. सो म्हारगायेक लागून खंय तरी कस्टमरांचे फॅन ना फॅन कितले दीस जाले हांगासर फॅन ना? साल हुआ मैडम क्या नहीं हाँ, गर्मी बहुत हो रही है अभी. होती है इस महीने में ज़्यादा ज़रूरत है फ़ैन की. क्या नहीं है मैडम. ओके, बोला म्यूनसिपालिटी को कभी फ़ैन डालने के लिए इधर? नहीं हम नहीं बोला नहीं, लेकिन यहाँ पे है ना, बहुत है फ़ैन, चल नहीं रही है वो. हाँ चलते नहीं है, नहीं बंद है. पूरे जितने भी है फ़ैन बंद है. मालूम नहीं मैडम, इधर का तो बंद है सामने हां. वाला. अचानक पावसान वेग घेतलेलो आसा. काल पळयता जाल्यार पावसूय व्हडल्या नेटान पडला. कर्नाटका, महाराष्ट्र हांगासर चडांत चड पावस पडल्या कारणान गोंयांत सद्या ज्यो भाजयो येतात त्यो सद्या दर वाड जावन येयल्ल्यो आसा. तुमचे कडेन भाजयेंची रेट कशा तरेन आसा? आता भाजीचे एक 4 आयटम वाडलेले आसा. चड काय ना. बिनीश एक वाडलेली आसा, अद्रक वाडलेली आसा, कोथमीर वाडलेली आसा आणि टमॅटो. हे 4च आयटमाची रेट वाडलेली आसा. बाकीची भाजी आसा ती सगळी रिजनेबल आसा. खूप वाडलेत. बिनीस 180 किलो जाल्या आणि अद्रक 130-140 किलो आसा. कुरियंडर 30-40, टमॅटो 50 रुपये किलो आसा. पहिली सवाय आसली टमॅटो 20 रुपया 30 रुपया आसले. पहिली बिनीस बी सवाय आसली. अचानक पावसाक लागून हय पावसाक लागून त्या वाटेन खूप पावस पडटा कर्नाटकात. सो आनी हेज्याकून वाडपाचे चान्सीस आसा? ना आनीक वाडना. वाडचे ना. वाडले जाल्यार टमॅटो वाडटले आणि बाकीचे काय ना. कांद्याची दर कशी कितें? कांदे सवाय आसा 25 सवाय. रुपये किलो आसा. सद्या गरमेक लागून लिंबूय खंय तरी म्हारग लिंबू जाल्लो. म्हारग आसा. कशी कितें दर आसा लिंबूची? लिंबू 10 रुपयान 8 रुपयान 6 रुपया 6 रुपये स्टार्ट आसा ते 10 रुपयापर्यंत आसा. सर नाव सांगा तुमचें. माझं नाव कादर. आम्ही यार्डान असता. सब यार्डान. हां सब यार्डान असता. ओके. आमचे व्हेजिटेबल होलसेलर आणि आमचे कितें आहा ते भाजी आहा ते हांगा होलसेल मेळटा आणि रिटेलय मेळटा. सो कशी कितें दर आसा तुमचे भाजयेंचे सांगू शकता तुमी? हां सद्या आतांची रेट कितें चालू आसा? आतांची कित्याक रेट आमी पळय. पळयता की कालच्यान म्हणजे भाजयेचेर आणि बाकीचे इत्यादी सामानांचेर रेट जी आसा न्हू ती वाडलेली आसा. सो कशा तरेन हांगासर तुमचे कडेन अवेलेबल आसा रेटी? आमचे कडेन कितें आहा आमी सद्या आमी वाडयना ते थंयसरूच वाडोन येता. हां. कित्याक ते पावस पडटा आणि आयस बी पडटा माल पिड्या जाता आणि मदींच वत पडटा न्हू तेका लागून माल कितें आहा कुसता. तेका लागून माल शॉर्ट जाता आणि मातशी माल म्हारग जाता. म्हारग जाता. सो सध्या आता कर्नाटका, महाराष्ट्रान सध्या पावसाक लागून रेट जी आसा ती वाडलेली आसा. पावसाक लागून मातशी रेट हाय जाला. ओके. सो तुमचे कडेन कशें कितें भाजयेचो रेट आसा सध्या? आमचे कडेन रेट आतां पळय हे काल 180 आसली आयज 160 जाला बिनीस. ओके. ग्रीन पीस. ग्रीन पीस आयज कवर जाला पण ग्रीन पीस आमचे ते 130 आसले किलो. कांदे, होलसेल टमाटे. होलसेल ओके. रिटेल न्हू. रिटेल मागीर पर किलो 50 बी अशें विकता. लापाची रेट आहा 60 रुपया ओके. किलो आणि तेंडलीचे आहा 60 रुपया आणि बीटरूट आहा 40 रुपया.
वसाई 60 रुपया आणि वाल 60 रुपया. गॅलन असा ते 60 रुपये किलो. फक्त बीन्स महाग हा ओके. 160 रुपये किलो आणि गाजर हा 60 रुपये किलो. डब्बू हा 60 रुपये आणि भेंडे हा 60 रुपये किलो आणि फ्लॉवर 30 रुपया पीस आणि कोरिएंडर हा 30 रुपया ओके. आणि कॅबेज हा ते 25 रुपये किलो. सो कांदे टमाटे मेन म्हणटा आमी ताचेर कशी कितें रेट आहा? टमाटा वाढल्या. टमाट्यांचे रेट वाडले. टमाटा आता सध्या 2-3 दिवसांनी वाढला. 2-3 दिवस झाले. कशी किलो? आता सध्या त्या 50 रुपया किलो. ट्रे पडटा पळय ते ट्रे असता ते 25 किलोचे ते 1000 झाला. ओके. आणि कांद्याची रेट? कांदे मातशे हा 25 रुपया 30 रुपया कांदे चलता. ओके. सो ही तुमची आता होलसेल रेट काय रिटेल? होलसेल होलसेल. रेट. सो कितें दिसता आजुनूय रेट हेंचेर आतां वाडटली अशी? हय पावस बी पडटा जाल्यार मागीर आनीक वाडटली रेट. आनीक पावस बी पडला जाल्यार आनीक मातशी रेट वाडटली. तुमच्या कस्टमरांचेर कसो कितें ह्या प्रायजांचो कितें असो इफेक्ट जाता? हय तांकां मातशी मार पडटा कित्याक ते व्हरून ते मागीर ते मातशी तेतून बी 10 रुपया जोडूंक जाय न्हू. ते जोडून मागीर ते आमकां मागीर म्हटलें ते तेंचे ते मांडाराचे आसता कामगाराचे आसता ते बी तांकां मेंटेन करूंक जाय. ओके. ताका लागून ते बी मातशी कितें आहा ते आनीक 10 रुपया वाडून सांगतले. हय. सो थंयसरूय मागीर रेट हायक जाता. हां आनीक हाय जाता कारण म्हणजे सो येणाऱ्या काळात आता परत जशी तुम्ही म्हटलं की आणि रेट वाडटली भाजयांचेर. हां वाडू शकता. आता सध्या ही रेट हा आणि पेट्रोल पावला ते डिझेल आमचे गाडयेक भाडे वाडटा ते सगळे आमकां बी सगळे पळोवचें पडटा. सगळे वाडलेलेच हा. रेट वाडटा पळय तेन्ना तुमचे जे डेलीचे कस्टमर्स असतात ते केन्ना अशें कितें बार्गेनींग बी करतात? हां करता. म्हणजे आमी कशे विकपाचे घेवन आनी तुमकां कशे हाडून दिवपाचे पयशे अशे प्रश्न करतात. प्रश्न करता. तेंकाय मागीर आमी प्रॉब्लेम. आतां कितें तेंचे आमचे कमिशन आसता तितले लावन आमी सांगता. ओके. आतां तुमकां 20 रुपया 30 रुपया बी येयले आमी 40 रुपया 10% आमचे आसता. हां. तितून भाडे आसता कामगाराचे आसता माणाचे भाडे आसता म्युन्सिपाल्टीचे भाडे आसता. सो तुमच्या बरोबर जरी तुम्ही होलसेलर असले जाल्यार खंय तरी तुमचे जे जे रेगुलर कस्टमर्स असतात तेंकाय खंय तरी हो अफेक्ट जाता मागीर. तुम्ही पळयतात GNH. वाह, बेटे के आने की खुशी में आज तो किचन महक रहा है. ये लीजिए पंचामृत गुड़ से बनी हुई खीर का स्वाद लीजिए. इधर हाथ में क्या है? पंचामृत नमक. अभी तो आते ही बोलेगा ना कहाँ है मेरे पकोड़े. आ गया मेरा रिजवान. तुम्हारे पसंदीदा पूरी और छोले. और ये लो तुम्हारे पकोड़े. मेरी तरफ से बिरयानी. ये तुम्हारी फेवरेट खीर. स्वाद का कोई धर्म नहीं होता. पंचामृत भारत की पहचान. घर घर में पंचामृत.